झाला का? थांबा मग जागा तुझ्या शॉर्ट मध्ये सांगाल. नमस्कार, मी नितीन पात्रीकर, नागपुरातील सर्वसाधारण वाहन चालक. आम्हाला शासनाच्या नावाने ज्या रजिस्टर्ड ज्या गाड्या आहेत, स्कूल व्हॅन, स्कूल बसेस, त्यांना आपण 20 वर्षाची आयु मर्यादा दिलेली आहे. आणि आम्ही जे आमचा आता स्वयंरोजगार व्यवसाय जो आहे तर तुम्ही आम्हाला 15 वर्ष दिलेली आहे. तर कृपा करून आपण 15 वर्षाच्या ऐवजी ही 20 वर्ष आमच्या गाडीची आयु मर्यादा करून देण्यात यावी, जेणेकरून आमचा रोजगार व्यवस्थित होईल. त्यानंतर ज्या वाहन चालकांचं वय 50 झालेलं आहे आणि ज्याच्या गाड्या आता 15-16 वर्ष झालेल्या आहेत तर त्यांना नवीन गाड्यांमध्ये परमिट देण्याची कृपा करावी, जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह पुढे सुद्धा त्याच वाहनावरती होऊ शकेल. कारण की तो या व्यवसायाव्यतिरिक्त दुसरं काही करू शकत नाही आहे. तिसरी मागणी अशी आहे की आम्ही 12 महिन्याचा टॅक्स, 12 महिन्याचा इन्शुरन्स भरतोय. आम्हाला पालकांकडून फक्त 10 महिन्याचे पैसे मिळतात. याकरता सुद्धा तुम्हाला आमची विनंती आहे पत्रकार बांधवांना की आपण सुद्धा जनजागृती करावी आणि पालकांना सांगावं की आम्हाला सुद्धा 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्याचे पैसे देण्यात आले. त्यानंतर अवैध आणि वैध हा जो मुद्दा नागपुरात महाराष्ट्रात सुरू आहे तर यावरती शासनाने पुढे हस्तक्षेप करून जे अवैध आहेत त्यांना वैध करा, त्यांचा सुद्धा रोजगार आहे. आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत, पण हा जो फरक जो झालेला आहे की वैध वाहनांना ज्यावेळेला चालान मिळाला जातो ते 50,000 राहतात आणि बाकी वाहन चालकांना 5 ते 10,000 रुपयाचा राहतात. व्यवसाय दोघांचा सारखा, गुन्हे दोघांचे सारखे आहेत. मग या दंडामध्ये एवढा भेद कशा करता फरक ठेवताय तुम्ही? म्हणजे आम्ही शासनाच्या नियमाने चालतो हा आमचा दोष आहे का? की आम्ही शासनाला सोडून आम्ही म्हणजे गैरव्यवहार आम्ही करायचे का? गैरप्रकारे आम्ही गाड्या चालवायच्या का? आम्ही तुमच्या पूर्ण 21 नियमांचं पालन करतो. त्यानंतर अजून गेल्या 13-14 वर्षामध्ये स्कूल व्हॅनची व्याख्या दुसरी कोणतीच नाही आहे. जे स्कूल बसचे नियम आहे ते स्कूल व्हॅन पाळत आहे. तर आमची वेगळी नियमावली तयार करा. माननीय परिवहन मंत्र्यांनी ज्यावेळेला 22 मेला डिक्लेअर केलं होतं की आम्ही मॅजिक गाड्या स्कूल व्हॅन म्हणून आम्ही देतोय, तर त्याचा अजूनही कुठेच काही लेखाजोखा नाही आहे. त्या सुद्धा आम्हाला द्या. आमचे अवैध वाहन चालक जे आहे ते सुद्धा त्या गाड्या घ्यायला उत्सुक आहे, ते तयार आहे, कारण त्यांना तो रोजगार करायचा, त्यांचे कुटुंब त्याच्या भरोशावरती आहे. या आमच्या शासनाला मागण्या आहेत आणि आमच्याकरता कुठेतरी एक सहानुभूतीने विचार करावा. काही आंदोलन करण्यात आमचं आंदोलन आता 23 ऑगस्टला आम्ही महामेळावा घेतोय, जो नागपूर जिल्हा स्तरावरती राहील. शक्य झालं महाराष्ट्र स्तरावरती घेण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं तर ठीक आहे, जर नाही दिलं तर मग नंतर आम्हाला आंदोलनाची दिशा नक्की करावी लागेल. आंदोलन कोणत्या पद्धतीने करू, काय करू हे आम्ही तुम्हाला त्यावेळेला सांगू शकतोय. नागपूर शहरामध्ये एकूण किती व्हॅन चालू? ज्या स्कूल व्हॅन आहेत, ज्या आरटीओ परमिटेड आहेत 4,500 आहेत. स्कूल व्हॅन, फक्त स्कूल बसेस नाही. स्कूल बसेसची संख्या वेगळी आहे. किती परिवारांवर हा भूदंड पडत आहे? म्हणजे किती परिवार एका व्हॅनवर निर्भर असेल? एका व्हॅनवरती कमीत कमी 2 परिवार असतात, एक चालक आणि एक मालक. त्यानंतर शुल्लक कारणांकरता आम्हाला चालन केलं तर युनिफॉर्म नाही. विचार जर केला तर युनिफॉर्म त्याला लागतो जो रोज वेगळ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो. आमची रोज 30 गाडी आहे, 30 मुलं आहेत, तेच जाणारे आहेत, तेच पालक आहेत. आम्हाला आमची आयडेंटिटी देण्याची गरज नाही आहे. आम्ही स्वतःच त्यांची आयडेंटिटी आहोत. तर त्याकरता फक्त युनिफॉर्म करता 1500 रुपये चालन दिलं जातं. बॅच एखादा तरुण रोजगार जर असेल, तो जर गाडी शिकलेला, त्याचा लायसन्स आहे, तो आपला रोजगार तयार करतोय, त्याला तुम्ही पकडता, त्याचं बॅच बिल आले म्हणून त्याला तुम्ही 5-5 ते 10 हजाराचं चालन देताय. मग याप्रमाणे बेरोजगारी संख्या वाढणार नाही का? आमचा रोजगार आम्ही स्वतः शोधलेला आहे. आम्हाला शासनाकडे कोणते अनुदान नाही, कोणती सबसिडी नाही आहे. तर याकडे सुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे. आणि अशामुळे जर असे जर नियम कडक होत राहिले तर पुढे नवीन तरुण जो आहे, जो बेरोजगार आहे, तो या व्यवसायाकडे येणार नाही आणि इथे पुढे भांडवलशाही सुरू होणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे शैक्षणिक विभागाने अट घालून दिलेली होती आणि शासनाने सुद्धा सांगितलेलं की प्रत्यक्षात परिवहन समिती पाहिजे. किती शाळांमध्ये परिवहन समिती आहे? आणि त्या परिवहन समितीमध्ये सुद्धा आमच्या व्यवसायाशी संलग्न किती लोक तुम्ही घेतलेले आहात? स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये काही शाळांमध्ये परिवहन समिती आहे, परंतु ज्या सीबीएसई शाळा आहेत त्या शाळेमध्ये किती ठिकाणी परिवहन समिती आहे? त्या परिवहन समितीमध्ये कोण जातो तर त्या ठिकाणी ज्या 50 बसेस चालतात त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर राहतो तो राहतो. स्कूल व्हॅन चालकांपैकी कोण आहे त्या परिवहन समितीमध्ये? कोणीच नाही. म्हणजे जो या व्यवसायाशी संलग्न आहे, जो या व्यवसायाच्या समस्या मांडू शकतो, तुम्ही त्यांना आपल्यामध्ये घेऊ शकत नाही. परिवहन मंत्र्यांना माझी विनंती होती, तुम्ही परिवहन मंत्रालया अंतर्गत जी परिवहन समिती आहे त्यामध्ये तुम्ही आमच्या क्षेत्रात एखादा कोणी घ्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या समस्या सांगू शकू. त्या समस्या तुम्ही त्या ठिकाणी तोडगा काढू शकाल. नियम आम्ही नियमांकरता त्यावर बरोबर आहे, पण नियम तर तुम्ही आमच्याकरता तयार करा ज्या नियमाने आमची गळचेपी होते, आमचं जगणं कठीण होत आहे. या 9च्या शाळेमुळे आम्हाला आमच्या 2 वेळचं खाणं सुद्धा कठीण झालेलं आहे.
अगोदर 3 ट्रिपा मारता, फक्त एका ट्रिपवरती आलेलो आहे. 27,000 रुपये इन्शुरन्स भरायचा, 7,000 टॅक्स भरायचा, बाकीचे टॅक्सेस भरायचे, आणि एवढं सगळं केलं सुद्धा ज्या वेळेला गाडी आरटीओ चेकिंग मध्ये बाहेर निघते, कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्ही ती गाडी चालन करता आणि त्या वाहन चालकाला किमान 10,000पासून 50,000 रुपये चालन देता. 50,000 रुपये त्याची वर्षभराची कमाई सुद्धा राहत नाही, तो शिल्लकही टाकू शकत नाही 50,000. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला स्कूल व्हॅन व्यवसायच बंद करायचा आहे का? मग हा व्यवसाय जर बंद केला तर हा या वर्षावरती महाराष्ट्रामध्ये किमान 1.5 ते 2.25 लाख लोक असे आहेत जे या व्यवसायावरती अवलंबून आहे. मग त्यांनी काय करायचं? त्यांच्याकरता तुमच्याकडे कोणती दुसरी उपाययोजना आहे का? त्यांची उपाय म्हणजे पोट पाण्याकरता या सगळ्या गोष्टी शासनाने विचार करायला पाहिजे. जे स्कूल बस असतात त्यांची नियमावली वेगळी असते आणि तुमच्यासाठी एक नियमावली बनवलेली आहे का? नाही, आमचं म्हणणं तेच, आमची मागणी गेल्या 14 वर्षापासून तेच आहे की तुम्ही स्कूल व्हॅन करता वेगळी नियमावली तयार करा. काय झालंय की स्कूल बसचे पूर्ण नियम आमच्यावरती लादण्यात आलेले आहे. स्कूल बस किती मोठी, स्कूल व्हॅन किती लहान, म्हणजे 50 वर्षाचा माणूस जेवढं ओझं उचलू शकेल तेवढं तुम्ही 5 वर्षाच्या पोरावर टाकून दिलं. अवास्तव नियम लावून दिलेले आहे. त्या नियमाचं आम्ही पालन करायलाही तयार आहोत, पण कुठे तर आम्हाला शिथिलता द्या ना. 50,000 60,000 हजाराचे आम्ही जर चालन भरत राहिलो तर आम्ही जगायचं कसं?